केव्हाचा फोन करतेय मी तुला, तू फोन का उचलत नाहीयेस? झाली का तुमची भेट? भेटले का दयानंद काका? बॉस, त्यानंतर मला या विषयावर कुठलीच चर्चा नकोय. माझ्यासाठी हा विषय आज संपलाय. अरे पण शेवटी माझा संशय खरा ठरला ना. तो मुलगा तसाच आहे. हॅलो केदार, तू लवकरात लवकर घरी ये, मला सगळं जाणून घ्यायचंय. हा ठीक आहे, बाय बाय बाय. मालती, उगाच तोंडाला येईल ते बोलू नकोस हा. केदार तू म्हणते तसा नाहीये. हो, खूप विश्वास आहे ना तुझा त्याच्यावर. थांब. बघ, हे बघ. केदार जर एवढ्या धुतल्या तांदळासारखा आहे तर हे काय आहे? बघू मला. अरे देवा, अहो हे बघा, बघा ना. आता काय झालं? बोल ना. खूप विश्वास आहे ना तुझा त्याच्यावर. हो, मग या फोटो मध्ये काय दिसतंय? काव्या त्याच्या खोलीत गेलीये, तिथला फोटो आहे हा. त्याची एवढी हिंमत आहे, माझ्या मुलीला खोलीत बोलावून घेत होतो त्याच्या. मी सांगत होते तुम्हाला, आधीपासून सांगितलं होतं तो चांगला मुलगा नाहीये. पण नाही, तुम्हाला डोक्यावर चढवायचं ना त्याला. मालती जरा शांत हो. आपण शांतपणे बोलूया. तू मलाच शांत कर हा आई. कायम मलाच शांत कर. आणि काय ग तू, तो लाख बोलवेल, तुला अक्कल नको? तू कशाला गेलीस त्या खोलीत? काय बोलला? प्रेमाचे 4 शब्द बोलला असेल, लग्न वगैरे करू म्हणाला असेल ना. नाही अगं आई, काव्या मला खरं सांगा, काही चुकीचं नाही केलंय ना त्यांनी तुझ्या बरोबर? आई अगं नाही, केदार कधीच चुकीचं करणार नाही. मालती, एखाद्याबद्दल काही माहित नसताना चुकीचे आरोप करायचे नसतात. हो, मग त्या दोघांचा फोटो कसा आला तिच्या मोबाईल मध्ये? अगं काढला असेल एखाद्या दिवशी. आणि मुळात तुला जे काही त्या फोटो दिसतंय ना तसं नाहीये. अगं साधा फोटो आहे तो. नाही, मुळात ना त्या दोघांचा एकत्र फोटो नसलाच पाहिजे. माझी मुलगी त्या फालतू मुलाबरोबर बोलते, हे चालणार नाही मला. आत्या, मी तुला सांगते, केदार असं नाही वागणार, मला खात्री आहे. तुला काय माहित ग? वकील आहेस तू त्याची? का तुझं पण काही चालू आहे त्याच्याबरोबर? मालती, तिला काय बोलतेस तू? तिचा काय संबंध आहे सगळ्याशी? संबंध नसल्याशिवाय एवढी चुरू बोलते का ती? हो का? मग मी पण सांगते, केदार असं काही करू शकत नाही. चांगला मुलगा आहे तो. आणि याच्या पुढे तारिणीवर भलते सलते आरोप केलेले मला चालणार नाहीत, सांगून ठेवते. अरे वा, तारिणीचं नाव त्याच्याबरोबर जोडलं गेलं तर एवढा राग येतोय तुला? माझ्या मुलीला तो खोलीत बोलावून घेतोय, स्वतःच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवतोय, तर आई म्हणून मला काय वाटत असेल याचा विचार कर ना. माझ्या पोरीला बाबा नाहीत म्हणून वाटेल तसं वागेल तो तिच्याशी, गोड गोड बोलून फसवेल तिला. त्याला काय वाटतं तिची आई काय करू नाही शकणार? तिची काळजी घ्यायला ना तिची आई खंबीर आहे, लक्षात ठेवा सगळ्यांनी. आता बघ, या नालायक मुलाला मी दाखवतेच हे असं वागण्याचे परिणाम. जर कोणी मध्ये आलं ना तर खबरदार. तू खोलीत जायचं आणि बाहेर यायचं नाही. आलीस ना तर तंगड तोडून ठेवेल. जा. मालती अगं काय करणार आहेस तू असं? मालती, हो मालती, तुम्ही थांबा हो जरा. तिला काय बरोबर करते? तिला सांग ना, काय please. काय बरोबर करते? हे बरोबर आहे का? काय म्हणजे मालती, पोरीवर वाटलं ना, तेव्हा तुम्ही म्हटलं ना. अगं पुढे हे काय आहे? अगं आत्या काय? मालती, अगं ऐक, आत्या ऐक ना, अगं असं नको करूस ना. आत्या, मला मालती, माहिती आहे कुणाचा आपलं घरात घर शिरायची आहे. पद्धत नाहीये. आत्या ऐक ना. बाहेर- आत्या आत्या अगं, काय चाललंय तुझा? आत्या त्याला येऊ देत ना ग, आपण बोलूयात ना त्याच्याशी. काही बोलायचं नाही मला.
माझ्या मुलीकडे वाईट नजरेने बघताना परवानगी घेतली होती आपली? मग का थांबू त्याच्यासाठी? नाही थांबणार. अगं पण ह्या सगळ्यात या त्याची रेखा, खरंच काही चूक या नाहीये. समजवायचं खरंय तू का काय खोटं चाललंय हे तिच्या तर मदतीला? बोल. मी समजून घ्या, अशा माणसांची असंच वागायला हवंय. अगं काय बोलतेस तू? आत्या आत्या ऐक ना. आत्या! अगं नको ना गं असं करूस. तू नाही सांगायचं मला काय वागायचं आणि काय नाही ते. मला तो, त्याचं सामान, त्याची एकही आठवण या घरात नकोय. तुला जर एवढा पुळका असेल ना त्याचा, तर बॅग भर आणि हो घराबाहेर त्याच्या बरोबर. सुमी सुमी प्लीज तिला सांग ना गं. प्लीज अगं ह्या सगळ्यात खरंच त्याची काहीच चूक नाहीये. तू शांत हो. नाहीये तर तिला सांग ना. आत्या अगं आजी हे सगळं त्याच्या आईचं सामान आहे ग. त्याने बिचाऱ्याने इतक्या वर्षापासून खूप सांभाळून ठेवलंय. त्याने हे सामान असं पडलेलं पाहिलं ना सुमी, तर त्याला खूप वाईट वाटेल ग. आत्या आत्या त्याच्या आईचा फोटो आहे तो. आत्या आत्या हे काय करताय तुम्ही? ए आवाज खाली हा. तुझ्यासारख्या नालायक माणसाबरोबर जे करायला पाहिजे ना तेच करते मी. हे असले निरागस चेहरे करू नकोस हं? घरातल्या इतरांच्या डोळ्यांवर झापडा असतील, माझ्या नाही येत. मला दिसतंय काय चाललंय तुझं ते. अगं मालती, आधी सांग त्याला काय झालंय ते. त्याला बोलायची संधी दे. कशाला द्यायची संधी त्याला? आपल्या घरात राहायला दिलंय ना तेच खूप आहे. आणि तुझी एवढी हिंमत, माझ्या मुलीकडे वाकड्या नजरेने बघतोस तू? तुला काय वाटलं आम्हाला कळणार नाही? तू काव्याला स्वतःच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवतोयस ते. मी काहीही केलेलं नाहीये. काव्याला स्वतःच्या खोलीत कोणी बोलवलं मग? मी फोटो बघितलाय हं? आणि त्या फोटोमध्ये सरळ दिसतंय तू आणि काव्या तुझ्या खोलीत आहात. आपण सेल्फी काढूया. नको ना. तू ये ना. हे बघ इकडे, बघ इकडे. अगं हो. स्माईल. अगं मालती, तो सांगतोय ना, त्यानं तिला नाही बोलवलं खोलीत. मला काही ऐकायचं नाहीये आणि या फालतू मुलाचं तर काही ऐकायचं नाहीये.